थांग हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील नुब्रा खोऱ्यातील शेवटचं अतिशय सुंदर गाव आपलं पाहून झालेलं आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. नमस्ते, मी सुरेखा ज्ञानेश पवार. आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. परतीच्या प्रवासात आम्ही पिण्याचं पाणी भरण्यासाठी या नैसर्गिक स्रोताजवळ थांबलेलो आहोत. अतिशय स्वच्छ पाणी इथे आपल्याला भेटतं. आता आपण लेह पासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर असलेले हुंडर हे ठिकाण पाहण्यासाठी आलेलो आहोत. लडाखमधील नुब्रा खोऱ्यात असलेले हुंडर हे एक अद्वितीय थंड वाळवंट आहे. हे गाव शोक नदीच्या काठावर वसलेले असून येथे पांढऱ्या वाळूचे डोंगर आणि दुहेरी कुबडांचे उंट हे पर्यटकांना आकर्षित करतात. गाडी पार्किंगमध्ये लावून झाल्यानंतर आता आपण उंटांची सफारी करण्यासाठी चाललेलो आहोत. इथल्या पांढऱ्या वाळूच्या टेकड्यांना सँड्युन्स म्हणतात, तर 2 कुबड असलेल्या उंटांना बॅक्ट्रियन उंट असं म्हणतात. आणि खरं तर हुंडर या 2 गोष्टींसाठीच खूप प्रसिद्ध आहे. आमच्यासारखेच इतरही भरपूर पर्यटक आता सध्या इथे आलेले आहेत. वाळवंटामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला इथे आर्चरीचा गेम दिसतो आणि उंटाच्या सफारी बरोबरच आपण त्याचाही आनंद इथे लुटू शकतो. समोरच आपल्याला बॅक्ट्रियन उंटांचा कळप दिसत आहे. नुब्रा व्हॅली वगळता हे उंट लडाखमध्ये इतर ठिकाणी फारसे दिसत नाहीत. जगातल्या या उंच वाळवंटात हेच बॅक्ट्रियन उंट वाहतुकीचं महत्त्वाचं साधन होतं. नॅचरली बसायला जागा आहे. हे वैशिष्ट्य आहे. थांबा एक फोटो घेऊ दादा. बसायचे ना, चला आपण तिकीट काढून येऊ दोघं. डेंजर इथं ना ते. हा, मग त्याच्यावर माझी जास्त या डबल हंप असलेल्या उंटांवर बसण्यासाठी आपल्याकडून 500 रुपये घेतले जातात आणि अगदी थोड्या अंतरावरून आपल्याला फिरून आणतात. पण चला, काही हरकत नाही, उंट जरा वेगळे आहेत ना. अरे ठहरो भाई, सबको एक साथ आने दो ना. फक्त तोंड सांभाळा. आता थोड्या वेळामध्ये अरबी महासमुद्रामध्ये उंच लाटा उतरणार आहे. डॉन आहे डॉन. ए पुढे पकड. हल्ली फक्त पुस्तकात आणि इतिहासातच वाचायला मिळणारा ऐतिहासिक रेशीम मार्ग म्हणजे सिल्क रूट याच नुब्रा व्हॅलीतून जात होता. चीन, मंगोलिया, यारकंद, उझबेकिस्तान, कझाकिस्तान यासह मध्य आशियाई राष्ट्रांमधून माल वाहतूक करण्यासाठी या उंटांची मदत व्हायची. जेव्हा लडाखमध्ये रस्ते नावालाही नव्हते, तेव्हा याच बॅक्ट्रियन उंटांच्या खांद्यावरून लडाखनं समृद्धीचा राजमार्ग शोधला. आज हे उंट इथे शोभा म्हणून उभे आहेत आणि हुंडरच्या या पांढऱ्या शुभ्र वाळूवर उंट सफारीचा आता आपण आनंद घेणार आहोत.
तोंडावर पडल्यासारखं होतंय माहिती आहे. ही एकच झोपली. जगात अशा कोणत्या बायका आहेत देवजणू ज्या आपल्या नवऱ्याला बोटावर नाचवतात. आमच्या नवऱ्यांना तर खूप सारी प्रॅक्टिस करून घेतल्यानंतरही स्वतःच्या पायावर सुद्धा नाचता येत नाहीये. रील बनवण्याच्या नादात आमच्याच पायावर पाय देऊन झालेत. दिवसभर हुंडरच्या वाळवंटात हुंदडल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही डिस्किट येथील होमस्टेमध्येच मुक्काम केला होता. कारण हाय अल्टिट्यूडला आल्यामुळे अचानक माझी दाढ दुखायला लागली होती आणि येथे आम्हाला MD डॉक्टरसुद्धा अवेलेबल झाले. तसेच इथे सरकारी दवाखानासुद्धा खूप मोठा आहे. पुन्हा एकदा आम्ही त्याच होमस्टेमध्ये थांबलो होतो. अतिशय कमी दरामध्ये स्वच्छ आणि सुंदर अशा रूम आम्हाला इथे उपलब्ध झाल्या होत्या आणि MD डेंटिस्ट मिळाल्यामुळं दातही दुखायचा राहिला होता. नाहीतर पुढच्या प्रवासाचं काही खरं नव्हतं. संपूर्ण लेह लडाखमध्ये आम्हाला अतिशय उत्तम अनुभव आला. तुम्ही सुद्धा कधी लेह लडाखच्या ट्रिपला येणार असाल तर हुंडरसाठी एक दिवस नक्की ठेवा. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.